हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे इंटरनॅशनल बिझनेसचा पार्ट 3. याच्या आधी आपण इंटरनॅशनल बिझनेसवर 2 लेक्चर डिस्कस केले आहे, ज्याच्यात एकात आपण इंट्रोडक्शन केलं होतं आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहे, WTO, वर्ल्ड बँक, IMF वगैरे यांच्यावर डिस्कशन केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे थिओरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. हाही 100% शुअर टॉपिक आहे या युनिटचा. इथून आपल्याला प्रश्न एक्झाममध्ये गॅरंटीड दिसेल. तर डिस्कशन सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना की ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपला कंप्लीट कोर्स ऑन मॅनेजमेंट फॉर महाराष्ट्र सेट 2022 साठी ऑलरेडी सुरू झाला आहे. याच्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करावा आणि हा जर कोर्स आपण घेता तर याच्यात आपल्याला फुल सिलेबस नोट्स, 10 मॉक टेस्ट विथ एक्सप्लेनेशन आणि PYQs 2015 ते 2021 पर्यंत पूर्णपणे उपलब्ध राहतील आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ही उपलब्ध राहतील. हा जर कोर्स तुम्ही घेता तर याच्याबरोबर तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल, ज्याच्यात आपल्याकडे आहे 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबसवर नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQ च्या PDFs. आता ऑफर संपली आहे, लवकरच नवीन ऑफरही येईल. आता सध्या जी फी आहे ती आहे 4,999 फक्त. आपल्याला जर कोर्सला जॉईन करायचं असेल किंवा कोर्स संबंधित काही क्वेरी असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपने संपर्क करावा. ओके, चला सुरू करू आपण आजचे क्वेश्चन्स. आजचा क्वेश्चन नंबर 1. डॅश थ्योरी स्टेट्स दॅट लॅक ऑफ रिसोर्सेस ऑफन हेल्प्स कंट्रीज टू बिकम कॉम्पिटिटिव्ह. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे की जे अशा कोणती थ्योरीनी म्हटलं आहे की ज्याच्यात आपल्याकडे जर जे संसाधन आहे त्याची कमतरता जरी असली तर तरी आपल्याला पलीकडे ते कॉम्पिटिटिव्ह बनवायला हेल्प करतात. तर ऑप्शन ए कॉम्पिटिटिव्ह थ्योरी, ऑप्शन बी पोर्टर डायमंड मॉडेल, ऑप्शन सी थ्योरी ऑफ मर्सेंटलिझम आणि ऑप्शन डी प्रोडक्ट लाईफ सायकल थ्योरी. तर आपल्याकडे जो ऑप्शन आहे कॉम्पिटिटिव्ह थ्योरी ही इथे इंटरनॅशनल बिझनेसची थ्योरीमध्ये येत नाही, तर ही नुसती तुम्हाला दिलेली आहे. मग एलिमिनेट करू आपण पोर्टर डायमंड मॉडेल. पोर्टर डायमंड मॉडेल हे आहे मायकल पोर्टरनी दिलेलं. याच्याने त्यांनी 4 स्पेसिफिक कंडिशन सांगितल्या होत्या, ज्याच्या बेसिसवर एक नेशन आपल्या गुड्सला एक्सपोर्ट करून कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज मिळू शकतो. तर हा पण इथे बरोबर ऑप्शन नाहीये. मग सी थ्योरी ऑफ मर्सेंटलिझम. थ्योरी ऑफ मर्सेंटलिझमला कसं लक्षात ठेवायचं? सोनं चांदी च्यवनप्राश. ठीक आहे, जोक्स पार्ट. पण याच्यात काय होतं की थ्योरी ऑफ मर्सेंटलिझम जी होती तर याच्यात याला एखाद्या नेशनची वेल्थ किती आहे ते त्याच्याकडे किती सोनं आणि चांदीची मात्रा आहे याच्या बेसिसवर एक देश किती अमीर आहे किती गरीब आहे हे जज केलं जायचं. आणि थ्योरी ऑफ मर्सेंटलिझमचा प्रमुख उद्देश हा होता की आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट करावा आणि कमीत कमी जास्तीत जास्त परदेशात पाठवावा आणि कमीत कमी आपल्याकडे घ्यावा. इम्पोर्ट जो आहे तो कमी करावा आणि एक्सपोर्ट जास्ती करावा. ठीक आहे. आणि प्रोडक्ट लाईफ सायकल जसं आपण मार्केटिंगमध्ये जी प्रोडक्ट लाईफ सायकल वाचली आहे ती सेम इथे ऍप्लिकेबल होते, फक्त स्टेजेसमध्ये फरक आहे. तर प्रोडक्ट लाईफ सायकल जे आहे ते या प्रश्नाचा अगदी बरोबर आन्सर आहे. कारण प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये जेव्हा आपण खालच्या स्टेजकडे जातो जसं मॅच्युरिटी आणि डिक्लाइन, तर तिथे आपल्याला ॲडव्हान्टेज मिळू शकतो, कारण तेव्हा आपले जे रिसोर्सेस आहे ते प्रोडक्शन वाढल्यामुळे कमी पडतात. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण आता. क्वेश्चन नंबर 2. थ्योरी ऑफ मर्सेंटलिझम प्रोपोगेट्स. म्हणजे थ्योरी ऑफ मर्सेंटलिझम जी आहे ती काय सांगते? तर ऑप्शन ए आहे आपल्याकडे एनकरेज एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स, ऑप्शन बी एनकरेज एक्सपोर्ट्स अँड डिस्करेज इम्पोर्ट, ऑप्शन सी डिस्करेज एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स, ऑप्शन डी डिस्करेज एक्सपोर्ट्स अँड एनकरेज इम्पोर्ट. वर्डिंग थोड्याशा कन्फ्युजिंग आहे, थोडं केअरफुली करावा. याची हिंट आपल्याला आधी दिल्या गेली आहे
तर ऐकून जर लक्ष देऊन राहिले तुम्ही तर आपल्याला उत्तर इझिली मिळालं असेल. तर ऑप्शन ए पाहू आपण, एनकरेज एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स. अरे दोघांना तर एनकरेज नाही केलं ना, तर हे तर गेलं. मग एनकरेज एक्सपोर्ट्स अँड डिस्करेज इम्पोर्ट्स हा जो आहे हा या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे. कारण मर्सेंटेलिझम मध्ये काय केलं की तुम्ही जे प्रोडक्शन करता ते जर आपण जास्तीत जास्त असं प्रोडक्शन वाढवा आणि त्याला एक्सपोर्ट करा आणि जो इम्पोर्ट आहे आपल्याकडे कमीत कमी मात्रेत इम्पोर्ट करा. ठीक आहे, तर एक्सपोर्ट जास्ती करायचा, इम्पोर्ट कमी करायचं, हे कशात म्हटलंय? मर्सेंटलिझम. जवळजवळ सगळ्यात ज्या इंटरनॅशनल थ्योरीज आहे त्याच्यात हेच म्हटल्या गेलं आहे की एक्सपोर्ट जास्तीत जास्त करा आणि इम्पोर्ट कमीत कमी करा. पण म्हणण्याच्या पद्धतीत त्यांच्या प्रत्येक माणूसाला त्याची आपली मानसिकता होती, तो आपल्या हिशोबाने थ्योरी देऊन चालला गेला आणि आपलं बर्डन वाढवून गेला. मुख्य म्हणजे खैर जाऊ द्या, बर्डन आहे तर आहे, आता काय करू शकते माणूस गड्या, करून घेऊ. इतक्या तर थेअरीज आपण केल्या ना, ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये केल्या, मार्केटिंग मधले मॉडेल्स केले, तर हेही करून घेऊ. कोणचं असं मोठं आहे, टेन्शन नाही घ्यायचं. ऑप्शन सी डिस्करेज एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स हे तर चुकीचंच आहे. कारण दोघांना डिस्करेज करा असं नाही म्हटलं. आणि डिस्करेज एक्सपोर्ट्स, अरे भाई एनकरेजच करून राहिलं तर डिस्करेज कुठून होईल? हाही गेला. तर आपला करेक्ट आन्सर होता ऑप्शन बी, एनकरेज एक्सपोर्ट्स अँड डिस्करेज इम्पोर्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग थ्योरी हॅज क्रिटिसाइज द प्रपोजिशन्स ऑफ हेक्स्टर अँड ओहलीन मॉडेल थ्योरी. म्हणजे अशी कोणती थ्योरी होती, म्हणजे असा कोणता थ्योरिस्ट होता ज्याला दुसऱ्याचं हे आवडला नाही. म्हणजे पहिल्याने दिलेला दुसऱ्यांनी क्रिटिसाइज केलं, कोण होता तर हे आपल्याला सांगायचं आहे. कोणती थ्योरी होती? ऑप्शन नंबर ए, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरी. ऑप्शन बी, लिओन्टिफ पॅराडॉक्स. ऑप्शन सी, पोर्टर लॉरल मॉडेल. आणि ऑप्शन डी, नन ऑफ द अबव. तर पाहू आपण आता क्वेश्चन डिस्कस करू. तर इथे आपलं जे हे आहे आन्सर ते डिस्कस करण्यापूर्वी जर कोणी पोर्टर लॉरल मॉडेल लावला असेल ना, तर तो सगळ्यात, कारण पोर्टरचा मॉडेल आहे इथे पण तो पोर्टर लॉरल मॉडेल नाही आहे. पोर्टर लॉरल मॉडेल हा कशाशी संबंधित आहे? हा मोटिवेशनशी संबंधित आहे. आणि मोटिवेशन कुठे येतं? ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये. पण शिकून काय राहिलो? इंटरनॅशनल बिझनेस शिकून राहिलो. तर मेरे अंगणे में इसका क्या काम है असं समजायचं. म्हणून हा तर गेला, सी इज इनकरेक्ट टोटली. मग ऑप्शन ए पाहू, ऑब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरी. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरी आहे ही मर्सेंटेलिझम नंतर आली होती. याच्यात काय केलं की जे गुड्स मध्ये ज्या गुड्सचं प्रोडक्शन करण्यात तुम्ही खूप स्पेशलाइज्ड आहे, तुम्ही त्या गुड्सचं प्रोडक्शन करा आणि एक्सपोर्ट त्यांना जास्तीत जास्त करा आणि जे तुमच्याकडे कमी आहे त्याला तुम्ही आपल्याकडे इम्पोर्ट करू शकता. तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो भलताच काहीतरी म्हणून राहिला जे याच्याशी संबंधित नाहीये. त्यांनी हेक्स्टर ओलिनला काही नाही म्हटलं, कारण जेव्हा हेक्स्टर ओलिन जो आहे तो ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेजच्या नंतरची थ्योरी आहे. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर बी जो होता लिओन्टिक पॅराडॉक्स, तो या प्रश्नाचा अगदी बरोबर उत्तर आहे. कारण काय झालं की हेक्स्टर ओलिननी काय म्हटलं की तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे आहे लेबर आणि कॅपिटल यांनी दोन फॅक्टर्स घेतले. या हेक्स्टर ओलिनला फॅक्टर एंडाउनमेंट आणि फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. एक्झाम मध्ये नाव बदलून येईल तर तुम्ही कन्फ्युज नाही व्हायचं. हेक्स्टर ओलिन थ्योरी आहे तर नाव काय काय आहे अजून? फॅक्टर प्रपोर्शन आणि फॅक्टर एंडाउनमेंट थ्योरी. ठीक आहे. तर यांनी काय म्हटलं की जे लेबर इंटेन्सिव्ह गुड्स आहे त्याला एखादी कंट्रीकडे जर लेबर जास्ती आहे तर ती लेबर इंटेन्सिव्ह गुड्स बनवेल आणि ते त्याला एक्सपोर्ट करेल. आणि एखाद्या कंट्रीजवर जर कॅपिटल हे आहे जास्ती आहे तर तो कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्सला बनवायचा. पण झालं काय, या लिओन्टिफला हे पटलं नाही. त्यांनी काय पाहिलं की युएस मध्ये काय होत आहे की युएस मध्ये जो त्यांच्याकडे कॅपिटल भरपूर आहे तर ते कॅपिटल गुड्सला न बनवता तिथे लेबर इंटेन्सिव्ह हे वापरून राहिले. तर त्याच्यामुळे त्यांनी याला हेक्स्टर ओलिनला क्रिटिसाइज केलं की बाबा रे तू काही सांगून राहिला, कुठे लेबर कुठे कॅपिटल, काही होऊन तर इकडे उलट सुलट राहिलं. तर यांनी क्रिटिसाइज केलं होतं हेक्स्टर ओलिन थ्योरीला. ठीक आहे. चला, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 पाहू आपण. स्टेटमेंट वाले क्वेश्चन आहे. स्टेटमेंट 1, mercantilism theory of international trade is also called theory of protectionism. Option B, Adam Smith is the author of Wealth of Nations book. ठीक है, थोड़े स्टैटिक क्वेश्चन है, ट्राई करा.
ऑप्शन ए बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन बी बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. Sorry. Option C, statement 1 is correct, but statement 2 is incorrect. And option D, statement 2 is correct, but statement 1 is incorrect. तर आपल्याकडे जो आन्सर आहे तो ऑप्शन नंबर ए आहे, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. आता इथे तुम्हाला एक गोष्ट नवीन शिकायला मिळाली की जी मर्सेंटलिझम थेओरी आहे तिला थेओरी ऑफ प्रोटेक्शनिझम सुद्धा म्हटलं जातं. हे आपण लक्षात ठेवायचं, कारण प्रोटेक्शनिझम थेओरी कोणती होती हे असं विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये. स्टेटमेंट नंबर 2, ॲडम स्मिथ इज द ऑथर ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स बुक. हे आपल्या स्टॅटिक बुक मध्ये आपण नोट करावं की ॲडम स्मिथचं जे पुस्तक आहे त्याचं नाव काय, वेल्थ ऑफ नेशन. आणि हीच ही पुस्तक आहे वेल्थ ऑफ नेशन, ज्यांनी याच्यात याच पुस्तकात त्यांनी थेओरी ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेजचा जिक्र केला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 5 पाहू आता आपण. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एलिमेंट ऑफ पोर्टर नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मॉडेल ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजे यांनी काय विचारलंय की जो पोर्टरचा नॅशनल पोर्टर डायमंड मॉडेल ज्याला किंवा पोर्टर कॉम्पिटिटिव्ह नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मॉडेल जो आहे इंटरनॅशनल ट्रेडचा, त्याचा यांच्यापैकी कोणता एलिमेंट नाही आहे. तर ऑप्शन ए आहे डिमांड कंडिशन्स. ऑप्शन बी फर्म स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर अँड रायव्हलरी. ऑप्शन सी फॅक्टर कंडिशन्स. आणि ऑप्शन डी अनरिलेटेड अँड सपोर्टिंग इंडस्ट्रीज. आय होप आपल्याला जमला असेल. तर ऑप्शन नंबर ए जो आहे डिमांड कंडिशन्स, डिमांड कंडिशन जो आहे तो हा याचा एलिमेंट आहे पोर्टर डायमंड मॉडेलचा. तर हा तर आपला इनकरेक्ट झाला. मग ऑप्शन बी फर्म स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर अँड रायव्हलरी, म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे, कोणतं फर्मचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं आहे आणि फर्म कोणती स्ट्रॅटेजी वापरून राहिली. तर हे पण पोर्टर लॉरर म्हणतो पोर्टर डायमंड मॉडेलचा एलिमेंट आहे. मग ऑप्शन सी फॅक्टर कंडिशन्स, हे सुद्धा म्हणजे प्रोडक्शन जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असतात, CEEE म्हणतो आपण, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर, लेबर आणि लँड. तर यांच्या कंडिशन्स कशा आहे हे आपण फॅक्टर कंडिशन्स मध्ये पाहतो. आणि ऑप्शन डी अनरिलेटेड अँड सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज, हा आपला राईट आन्सर आहे. कारण इथे काय पाहिजे होतं, इथे पाहिजे होतं रिलेटेड अँड सपोर्टिंग इंडस्ट्रीज. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला राईट आन्सर आहे, कारण इथे काय लिहिलंय यांनी, अनरिलेटेड अँड सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, आता हा आपला पोर्टरचा डायमंड मॉडेल आहे, खूप चांगला यांनी बनवलेला आहे आपला हेडेक वाढवायला, पण काही हरकत नका. तर इथे आपल्याकडे काय आहे, फॅक्टर कंडिशन्स आहे, मग फर्म स्ट्रॅटेजी अँड स्ट्रक्चर अँड रायव्हलरी, आणि मग डिमांड कंडिशन्स आणि रिलेटेड अँड सपोर्टिंग इंडस्ट्री. हे पहा तिथे काय लिहिलं होतं मागच्या आपल्या क्वेश्चन मध्ये, इथे लिहिलं होतं अनरिलेटेड. अनरिलेटेड नाही होत रे बाबा, रिलेटेड अँड सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज होतं. तर हे आपले 4 याचे एलिमेंट्स आहे. आता याला लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी. आपल्याकडे डॉक्टर आहे ना, डॉक्टर आहे, तर डॉक्टरची फर्म आहे आणि फर्म मध्ये काय लागलाय, कंडिशन्स लागले. ठीक आहे, फर्म मध्ये फॅक्टर कंडिशन्स लावले. ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवा. डॉक्टर म्हणजे काय, एक तर डॉक्टर डी फॉर डिमांड कंडिशन्स, आर फॉर रिलेटेड अँड सपोर्टिंग इंडस्ट्रीज, मग एफ फॉर फर्म स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर अँड रिव्हलरी, आणि नंतरचा जो सी आहे आपला, सी कशासाठी आहे, का फॅक्टर कंडिशन साठी आहे. ठीक आहे, DRFC नी आपण लक्षात ठेवायचं. डॉक्टरच्या फॉर्म मध्ये कंडिशन्स लागले आहे, म्हणजे कंडिशन वाला कोण मुरतो, मग फॅक्टर कंडिशन. ठीक आहे, आता आपल्याकडे क्वेश्चन 6 मॅच द कॉलम आहे. मॅच द कॉलम ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरी, कंट्री सिमिलॅरिटी थ्योरी, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थ्योरी आणि फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी. मग हेक्स्टर रोलिन थ्योरी, डेव्हिड रिकार्डो, स्टीफन लिंडर आणि ॲडम स्मिथ. मॅच करण्याचा प्रयत्न करा. आता हा क्वेश्चन कोणी जर चुकवला तर त्याच्यापेक्षा महान नाहीये जगात. ठीक आहे, कारण याचा अर्ध डिस्कशन आपल्याला मिळालेलं आहे. आता इतकी हिंट दिल्यावरही जर नाही जमलं तर
वरती जाण्यासारख्या परिस्थिती काय आहे पण, म्हणजे सेट मध्ये असं नाही. तर आय होप जमला असेल. खूप इझी आहे. एखादा जरी ट्राय केला असेल तुम्ही, तर आपण आता इथे सेट करण्याचा प्रयत्न करू यांना. ABCD आपल्याकडे होते आणि इथे होता 1 2 3 4. ठीक आहे, एक सेकंड. मॅच द कॉलम मध्ये असं का होतंय? मॅच द कॉलम. आता ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मगाशी कोणाचं नाव सांगितलं मी? ऍडम स्मिथ. तर वनचा डी झाल्याबरोबर चल निकल, तू बी निकल, तू बी निकल, तू बी निकल. हे तिन्ही जे आहे, हे तिन्ही ते आउट झाले, कारण आपल्याकडे करेक्ट आन्सर काय? वनचा डी कुठे आहे? ऑप्शन नंबर डी मध्ये. तर ऑप्शन नंबर डी, DCBA इज द राईट आन्सर. ठीक आहे. आता चला, आता हे आपलं एक झालं की उत्तर कसं काढायचं. आता उत्तर मध्ये डिस्कशन करू आपण की पहिला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज कोणी दिली? ऍडम स्मिथ. ठीक आहे. मग कंट्री सिमिलॅरिटी थ्योरी कोणी दिली? स्टीफन लिंडर. ठीक आहे. मग कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे काय? की डेव्हिड रिकार्डोची थ्योरी होती. आणि ऑप्शन नंबर 4 फॅक्टर प्रपोर्शनचे दोन नावं काय? हेक्स्चा-रोलिन थ्योरी आणि फॅक्टर एंडाउनमेंट थ्योरी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे ए झालं. ठीक आहे, DCBA. कारण हे असं एक दोन ऑप्शननी आपल्याला इझिली बनवता येतं, म्हणून हे मॅच द कॉलम जे आहे यांना पाहून टेन्स व्हायचं नाही, कारण हे सगळ्यात जास्त स्कोरिंग क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन नंबर 7. द बुक ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन इज रिटन बाय डॅश. म्हणजे इथे सांगायचं आहे आपल्याला की हे जे पुस्तक आहे ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन इज, ही कोणी लिहिली आहे? ऑप्शन ए वेस्ली लिओन्टिफ, ऑप्शन बी डेव्हिड रिकार्डो, ऑप्शन सी ऍडम स्मिथ आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आय होप आपल्याला जमला असेल, कारण किंवा नसेल याला, कारण हा थोडा स्टॅटिक आउट ऑफ कंटेक्स्ट क्वेश्चन आहे. पण एखादा येऊन जातो असा, तर याच्यासाठी मी असे घेऊन येतो की जे स्टॅटिक आहे, आपल्याला एक्झाम पूर्वी माहीत झाले तर आपल्याला कामी स्कोर करायला इझी राहतात. तर ऑप्शन नंबर ए इनकरेक्ट आहे, कारण वेस्ली लिओन्टिफचं नाही आहे. मग ऑप्शन नंबर बी, डेव्हिड रिकार्डोची जी बुक होती तिचं नाव होतं ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. आणि ही जी बुक होती याच्यात त्यांनी काय दिली होती? याच्यात त्यांनी कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थ्योरी दिली होती. ठीक आहे. ऍडम स्मिथचं तर आपल्याला माहितच आहे, वेल्थ ऑफ नेशन म्हणून आणि नन ऑफ द अबव याचं काही काम नाही आहे इथे. ठीक आहे. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर, डेव्हिड रिकार्डो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द व्हॅलिड स्टेटमेंट ऑफ ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरी. तर यांनी इथे काय विचारलंय की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेजशी संबंधित कोणतं स्टेटमेंट व्हॅलिड नाहीये. हे एनपीटी नाही आहे, इथे इथे नॉट आहे. ठीक आहे, नॉट सांगायचं आहे आपल्याला, कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे हे सांगायचं. ऑप्शन नंबर ए एक्झिस्टन्स ऑफ ट्रेड बॅरियर्स, ऑप्शन बी इट इज बेस्ड ऑन विन विन सिच्युएशन, ऑप्शन सी फ्री फ्लो ऑफ गुड्स आणि ऑप्शन डी इट इज बेस्ड ऑन स्पेशलायझेशन. आय होप आपल्याला जमला असेल. तर इथे काय होतं की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरीमध्ये काय म्हटलं त्यांनी की जे गुड्स तुमच्याकडे चांगले आहे, जे गुड्स मध्ये तुम्ही स्पेशलाइज्ड आहे, जे तुम्ही कमीत कमी खर्चात बनवू शकता ते तुम्ही बनवा आणि त्यांना तुम्ही एक्सपोर्ट करा. आणि जे गुड्स तुम्ही स्वतः नाही प्रोडक्शन करू शकत किंवा तुम्हाला ते प्रोडक्शन करण्याला महाग पडतात, तर तुम्ही काय करा, ते दुसऱ्या कंट्रीकडनं आपल्याकडे इम्पोर्ट करून घ्या. ठीक आहे. तर इथे ऑप्शन नंबर डी जो आहे आपला, तो आपला गेला, कारण स्पेशलायझेशन आहे हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी. फ्री फ्लो ऑफ गुड्स हे पण बरोबर आहे, तर हेही आपला कटला, कारण आपल्याला इनकरेक्ट विथ सांगायचं आहे. मग इट इज बेस्ड ऑन विन विन सिच्युएशन. विन विन सिच्युएशन काय असते की जिथे दोघांचं मध्ये जे निगोसिएशन होतं त्याच्यात दोन्ही जण जिंकतात. कसं की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये काय करेल की सपोज इंडिया आहे, इंडियामध्ये जे वेदर कंडिशन्स आहे ते खूप चांगले असतात, यांचं ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स खूप चांगले निघतात. तर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्सला ते काय करेल की आपले
कमी खर्चात उत्पादन करेल त्याचं आणि त्यांना परदेशात पाठवून देईल, एक्सपोर्ट करून देईल. तर इथे इंडिया जिंकला. आणि पण जर जे खनि आपले जे मायनिंग प्रोडक्ट्स आहे, जसं ते कच्चं तेल झालं किंवा पेट्रोल झालं, डिझेल झालं, तर याच्यात काय आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहे ना, आणि आपण जर प्रोडक्शन करतो म्हटलं तर आपल्याला खर्च जास्ती येईल याच्यात. त्यांनी काय केलं की UAE सोबत निगोशिएट करून घेतलं की आम्ही तुम्हाला ऍग्रिकल्चर प्रोडक्ट देऊ आणि तुम्ही आम्हाला हे द्या, जे आपले पेट्रोल वगैरे जे आहे, पेट्रोल क्रूड ऑइल्स, हे असे प्रोडक्ट्स जे आहे हे तुम्ही आम्हाला द्या. तर दोघं काय झालं, दोघांना फायदा झाला ना, तर त्याच्यामुळे याला विन विन अप्रोच म्हटलं जातं. तर हे बी चुकीचं आहे. पण ऑप्शन नंबर ए, एक्झिस्टन्स ऑफ ट्रेड बॅरियर. एक्झिस्टन्स ऑफ ट्रेड बॅरियर जी आहे ती अशी काय कुठल्याही प्रकारची अझम्पशन नाहीये. ट्रेड बॅरियर्स म्हणजे ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरीमध्ये स्पष्ट रूपात म्हटलं गेलं आहे की देर इज फ्री फ्लो ऑफ ट्रेड. तर जर फ्री फ्लो ऑफ ट्रेड होतो तर ट्रेड बॅरियरचं काय काम आहे इथे? ट्रेड बॅरियर तर नाही राहणार ना, नाही तर फ्री फ्लो ऑफ ट्रेड बॅरियर राहिला तर फ्री फ्लो ऑफ गुड्स होऊच नाही शकणार. तर जे ट्रेड बॅरियर आहे ते राहायला नको. आणि इथे यांनी काय लिहून दिलं, एक्झिस्टन्स ऑफ ट्रेड बॅरियर. म्हणून ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 9 पाहू आता आपण. कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थ्योरी इज बेस्ड ऑन डॅश कॉस्ट. म्हणजे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थ्योरी जी होती त्याच्यावर त्याच्यामध्ये एका कॉस्टचा जिक्र झाला होता. तर ते आपल्याला सांगायचं की कोणची कॉस्ट होती ती. ऑप्शन ए संक कॉस्ट, ऑप्शन बी अपॉर्च्युनिटी कॉस्ट, ऑप्शन सी प्राइम कॉस्ट आणि ऑप्शन डी फिक्स्ड कॉस्ट. जर आपण ही थ्योरी वाचली असेल तर आपल्या लक्षात असेल, किंवा मीही सांगतो नंतर. आय होप आपल्याला जमला असेल. तर संक कॉस्ट हा ऑप्शन इनकरेक्ट आहे. संक कॉस्ट म्हणजे तसं काय होतं की एकदा जे तुम्ही पैसे लावले तर तर ते तुमचे यू कांट रिकवर इट, जे इरिकव्हरेबल इन नेचर असतात. तर संक कॉस्ट जी आहे यालाच आपण संक कॉस्ट करतो. सपोज तुम्ही एखादा समजा फोन घेतला आणि फोन घेतल्यावर तो तुम्हाला आवडला नाही किंवा त्याच्यातले फीचर्स काही पटले नाही तुम्ही, आणि दुकानदाराकडे आपण घेऊन गेलो की बाबा रे परत घेतो का? तो म्हणे आमच्याकडे रिफंड पॉलिसी नाहीये. तर तुमचे जे पैसे लागले ते काय झालं, संक कॉस्ट होती. ठीक आहे, तर याला आपण संक कॉस्ट म्हणतो. ऑप्शन बी जो आहे तो आपला राईट आन्सर आहे, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थ्योरीमध्ये आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट बद्दल बोलल्या गेलं होतं. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय की जी आपल्या सेकंड बेस्ट ऑल्टरनेटिव्ह आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी आपण जी पहिली अल्टरनेटिव्ह आहे ती आपण सोडून देतो. जी फर्स्ट आपल्याकडे बेस्ट ऑप्शन उपलब्ध आहे त्याला आपण सोडून दुसऱ्या चांगल्या ऑप्शनला घेतो, जो त्याच्यापेक्षा जास्ती चांगला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं की एक डेस्कटॉप घ्या आणि एक लॅपटॉप घ्या. तर डेस्कटॉप मध्ये काय होतं की तुमच्याकडे डेस्कटॉप तर चांगला भेटत होता, तुम्हाला चांगले भरपूर फीचर्स आणि स्वस्तात भेटत होता. पण डेस्कटॉपचं सगळ्यात मोठं फीचर काय की तो एकाच जागी राहील, तुम्ही त्याला कुठे नेऊ नाही शकणार. ठीक आहे. बाकी तुम्हाला बाहेर कुठे काम पडलं तर तुम्हाला अडचण येईल. पण लॅपटॉपमध्ये काय झालं की तुम्हाला पैसे तर जास्ती द्यावे लागले थोडेसे, पण तो काय आहे की त्याच्यात तुम्हाला फीचर्सची भरपूर मिळतील. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्ही जिथे आहे तिथे त्याला तुम्ही आरामात जिथे घेऊन जायचं तिथे घेऊन जाऊ शकता. तर दिस इज ऑल्सो द अपॉर्च्युनिटी कॉस्ट. कारण काय की तुम्हाला चांगल्या कमी किमतीत डेस्कटॉप मिळत असताना तुम्ही जास्ती फायद्यासाठी डेस्कटॉपला सोडून लॅपटॉपला घेऊन घेतला ना. दिस इज युअर अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ठीक आहे. प्राइम कॉस्ट मध्ये काय होतं की जे तुमचे प्रोडक्शन मध्ये लागले जे डायरेक्ट खर्च असतात त्याची जर तुम्ही बेरीज करता, त्याची टोटल करता, तर याला म्हणतो आपण प्राइम कॉस्ट. आणि फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, एखाद्या फिक्स्ड असेट मध्ये जे आपण पैसे लावतो त्याला म्हणतो आपण फिक्स्ड कॉस्ट. ठीक आहे. तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 10, आजचा लास्ट क्वेश्चन. याच्यात काय म्हटलंय की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ क्लासिकल ट्रेड थ्योरीज. म्हणजे जुन्या काळाच्या ज्या थ्योरीज होत्या इंटरनॅशनल ट्रेडचा, तर यांच्यापैकी कोणता याचा पार्ट नाही आहे. तर ऑप्शन ए ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थ्योरी, ऑप्शन बी लिओनटिफ पॅराडॉक्स, ऑप्शन सी पोर्टर नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मॉडेल आणि ऑप्शन डी मर्सेंटलिझम. तर ऑप्शन आपल्याला इथेच आला आहे की पोर्टर नॅशनल कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मॉडेल जो आहे ती मॉडर्न थ्योरी आहे. कोणती थ्योरी आहे? मॉडर्न थ्योरी आहे.
दिस इज मॉडर्न थ्योरी. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हे जे ABD जे आहे हे सगळ्या ट्रॅडिशनल थ्योरीज आहे. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. याच्यासोबतच आपण आजचं सेशन एंड करू. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.